लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। काल नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जात असताना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज होणाऱ्या मोर्चातून शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। काल नाशिकमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी शहरातील खड्ड्यांची पाहणी केली। यावेळी रस्त्यांच्या दुरावस्थेवरून त्यांनी सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधलाय। नाशिककरांनी मतदान करताना भान ठेवलं असतं तर आजची परिस्थिती टाळता आली असती असा टोला राऊत यांनी लगावलाय। खड्ड्यांच्या प्रश्नावर शिवसेना सातत्यानं आवाज उठवत असून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे असंही त्यांनी सांगितलंय। महापौरांनी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष परिस्थिती पाहणं ही नौटंकी आहे का असा सवाल करत राऊत यांनी महानगरपालिका प्रशासनावरही टीका केली आहे। रस्त्यांची नाही, खड्ड्यांची रस्ता शोधतो अनेक नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्यात। यांनीच मतं दिली आहेत, यांनीच भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणलाय, म्हणून शिवसेनेनं आपलं कर्तव्य कधी विसरलं नाही। आम्ही सतत या खड्ड्याच्या प्रश्नावरती आवाज उठवतो आहोत। परवा शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेजी इथे येऊन गेले, त्यांनी पाहणी केली, त्याने आवाज उठवला। उद्या या खड्ड्यांच्या प्रश्नावरती प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढतो आहोत। प्रशासनाला कोंडीत पकडण्याचं, खड्ड्याच्या रस्त्यावर जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय। पण शेवटी नाशिककरांनी जर भान ठेवलं असतं मतदान करताना, विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती दिसते, आज जो आक्रोश चाललाय, आज जी 10 माणसं मेली, 100च्या वर लोक जखमी झाले खड्ड्यात पडून, ते टाळता आलं असतं। हे निर्दय लोक आहेत, यांना ठेकेदारीशिवाय दुसरं काही दिसत नाही। या खड्ड्यामध्ये सुद्धा यांनी इतके पैसे खाल्ले असतील या रस्त्यावर, तुम्ही कल्पना करू शकत नाही। बघू आता आवाज व्यावसायिकांवर खरं तर उपासमारीची वेळ आली आहे। आपण संपूर्ण जर बघितलं सगळं ठप्प पडलं। पाहिलं नाही ते बिचारे, कोणी भाजी विकताय, कोणी फळं विकताय, त्यांचं पोट हातावर आहे। इथे आता या रस्त्यावरून जर माणसंच गेली नाहीत, गाड्या गेल्या नाहीत, तर त्यांची चूक कशी पेटणार? का गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, ते महापालिकेचे सगळे लोक, त्यांना जी ठेकेदारीची दलाली मिळते इथे रस्त्यातली, त्याचे 2% त्यांना देणार आहेत का? तुमचं घर आता चालत नाही रस्त्यामुळे, असं करणार आहेत का? मागणी केली पाहिजे, तुमच्या कमिशन मधलं आम्हाला 2% द्या, सगळ्या दुकानदारांना इकडल्या। साहेब, ग्रामीण सुरू झाले, या भागाचं किती नाव सुंदर आहे, मखमलाबाद। मखमलाबाद हे किती नाजूक आणि सुंदर नाव आहे। आता काय करणार, या रस्त्याचं नामांतर करावं लागेल, खड्डेबाद। साहेब, अधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत की तुम्ही किती बातम्या लावा, आम्हाला काही फरक पडत नाही। त्या अधिकाऱ्यांची नावं मला कळवा। धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्याचं एक जरी नाव मला कळवलं तरी त्या धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्याची काय अवस्था मी करतो बघा। सत्तेतले नगरसेवक असलेले राजीनामे द्या ना, आंदोलन कसलं करता? सत्तेमध्ये आहात ना तुम्ही? ते अधिकारी जे धमक्या देत आहेत त्यांचा माज उतरावा ना आंदोलन करण्यापेक्षा। का तुम्ही सुद्धा त्या कमिशन बाजीमध्ये सामील आहात? हे अधिकारी जर नागरिकांना धमक्या देत असतील तर उद्याचा मोर्चा आहेच आमचा, त्यांच्या घरावर मोर्चा काढू, घरात घुसू, त्यांच्या नागरिकांना धमक्या नाही द्यायच्या। एकतर तुम्ही या खड्ड्यात लोकांना घातलेलं आहे, माणसं मरतायत, उद्योगधंदे बंद पडतायत इकडले रस्त्यामुळे, आणि परत धमक्या देत आहे। नावं द्या, नावं बघतो मी। लोकांची प्रचंड दिशाभूल होते। एका मित्रांना इतका त्रास होतो, बस कर्मचारी मी भोसला मिलिटरीला गाडी चालवतो, त्या लेकरांना इतका त्रास होतो या खड्ड्यांमुळे, तर याच्याबद्दल काहीतरी थोडं निर्णय घेतला पाहिजे। निर्णय म्हणजे निर्णय महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, महापालिका आयुक्तांनी
महापौरांनी नगरसेवकांनी घेतला पाहिजे. इतका त्रास होतो आम्हाला या खड्ड्यांमुळे. आमचे मुलं शिवसेना- 15 ते 20 मिनिटं लेट शाळेत पोहोचता, येताना पण लेट शाळेतनं घरी येतात. तर पालक लोक सर्व आम्हाला विचारतात काय प्रॉब्लेम. मग आता त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं, काय जाब द्यायचा बुवा असं. नाही, शाळेतल्या मुख्याध्यापकांना सुद्धा खड्डे दाखवायला पाहिजे. नाही, ते आम्ही फोटो वगैरे दाखवतो, पण मग कसं आहे माहिती का, थोडं याच्यावर विचार विनिमय केला ना. विचार विनय म्हणजे जे महापौर आहेत जे नौटंकी म्हणतायत हा, खड्डे पाहणाऱ्यांना, त्या महापौरांना घेराव घातला पाहिजे. हा, मी काय म्हणतो सर, यांचे पण काय होत नाही. आपण थोडस काहीतरी हातभार लावलं तर खूप म्हणूनच आम्ही आलो. खूपच आंदोलन सांगितलं आपण करू शकतो. उद्या सगळ्यात मोठं आंदोलन आहे खड्ड्यासाठी. उद्या सगळ्यात मोठं आंदोलन आहे. ही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बघू ना आता. उद्या मोर्चा होऊ द्या. तुम्ही एक नवीन माहिती दिली की अधिकारी धमक्या देतात. भाजपने महापालिकेत गुंडांची भरती केली आहे का? खोटी सर्टिफिकेट आणि डिग्र्या असलेल्या. तसं असलेलं सांगा, गुंड आम्ही पण रस्त्यावर उतरवू. मग राऊत साहेब, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता चिखल्याचं साम्राज्य चालू मला वाटतं असल्यामुळे की मिनिटाला एक अपघात होतो. दोन लहान मुलांनी एक व्हिडिओ करून त्या संदर्भात हेगलवाडी. अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर तिथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जाऊन आले, इतर सुद्धा काही प्रमुख लोक जाऊन आले. पण तुम्ही म्हणताय की अधिकारी जर गुंडांच्या भूमिकेत असतील, ठेकेदारांच्या बाजूने असतील आणि आवाज उठवणाऱ्यांना धमक्या देत असतील, तर रस्ता कसा होईल? या गुंडांच्या टोळ्या महापालिकेत आहेत, ते आता स्पष्ट दिसत आहे. आमदारांचे मुलं त्या ठिकाणी ठेकेदार आहे अशी देखील माहिती समोर आली. बघा, हे सरकार जे आहे केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत हे ठेकेदारांच्या करंगळीवरतीच उभा आहे. फक्त ठेकेदारी, याशिवाय दुसरं काही नाही. 25% आधी घ्यायचे, कामाचा पत्ता नाही. महापौर नौटंकी म्हणताय, खरं तर तुमच्या सेनेने जे आंदोलन केलेलं होतं महासभेत. अच्छा, महापौर नौटंकी म्हणतात. मग हे जे काय हे सगळं चाललंय त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महापालिकेत, त्याला काय म्हणाल? हे काय, तुम्ही या नाशिकचं स्मशान केले. माणसं मरतायत रस्त्यावर, जखमी होत आहेत, कोमामध्ये आहेत माणसं. सर, आपण नागरिकांना एक सवाल केला, नगरसेवकांकडे गेला होता का? नगरसेवकाचं काम आहे, त्याला या लोकांनी मतदान करून निवडून आणलेलं आहे. त्यांच्या दारात जाऊन, त्या घरात जाऊन घुसला पाहिजे, जा विचारला पाहिजे. मी मगाशी म्हणालो की आम्ही एका कर्तव्य भावनेने रस्त्यावरती उतरलेलो आहोत, सत्ता नसली तरी. पण जनता जी आहे इकडली, या नाशिकची, त्याने रस्त्यावरती उतरायला पाहिजे. आणि जे ज्या त्या भागात खड्डे जास्त आहेत, ते नगरसेवक, ते अधिकारी यांची नावं जाहीर केली पाहिजेत, त्यांच्या दारात गेलं पाहिजे. काही होत नाही. आता मोदी असेल किंवा फडणवीस असेल किंवा गिरीश महाजन असेल, काय नाही करू शकत. लोक आता जंतर मंतर नंतर सर्वत्र जंतर मंतर सुरू आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.